विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा पारा हा 46 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। आजही हीच परिस्थिती कायम आहे। आज नागपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी नागपूर वेधशाळेनं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जाहीर केलाय। आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। आज विदर्भामध्ये नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की नागपूर वेधशाळेने येलो अलर्ट दिल्यानंतर दुपारच्या वेळेला हे नागपूरच्या रस्त्यावरच आपल्याला वातावरण पाहायला मिळत आहे। कारण की दुपारच्या वेळेला रस्त्यावर निघणं हे असह्य होतं आणि नागरिकांना देखील मोठा त्रास होतो। त्यामुळे अनेक नागरिक स्कार्फ बांधून असेल, टोपी घालून असेल ते कामानिमित्त बाहेर निघताना पाहायला मिळतात। नागपूर वेधशाळेने जो इशारा दिला त्यानुसार आज देखील बऱ्याच शहराचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याची शक्यता आहे। काल आपण बघितलं की अमरावती असेल किंवा वर्धा असेल इथे पारा हा 46 अंश सेल्सिअसच्या वर होता आणि आज देखील तेच चित्र राहू शकतं। नागपूरचं देखील पारा आज 45 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने जो हीट ॲक्शन प्लॅन जाहीर केलेला होता त्यानुसार शहरातील सर्व उद्याने हे दिवसभरासाठी खुली करण्यात आलेली आहे। सोबतच जे कोचिंग क्लासेस आहे यांना दुपारच्या वेळेला क्लासेस बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच जे उन्हाळी वर्ग चालतात किंवा जे समर कॅम्प असतात त्यांना देखील दुपारला समर कॅम्प न घेण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्यामुळे निश्चितच नागपूरकरांची दुपारच्या वेळेला मोठी लाही या तापमानामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातच उष्णतेची लाट। त्यामुळे दुहेरी संकटाचा सामना नागपूरकरांना करावा लागत आहे आणि त्यातच नागपूरसह विदर्भात देखील अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।